Hello everyone, welcome back to Easy Study Guide. So we are going with MCQ test series or MCQ sessions of first topic, that is stress and strain of strength of material. तर फर्स्ट पार्ट आपण पाहिला, त्यात 15 MCQज पाहिलेत आणि ह्याही पार्टमध्ये आपण 15 MCQज स्टडी करणार आहोत. आणि यात जवळपास मी 2-3 MCQज स्मॉल MCQज कव्हर करायचा ट्राय केला आहे. होप यू लाईक इट. आणि जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि इफ यू वॉन्ट टू सी द फर्स्ट सेशन MCQ session, then a link is given in the description box. Also theory lectures about stress and strain are covered. सो तुम्ही AMVI RTO मेन्स प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात, और मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यू कॅन गो एनिवेअर अँड वॉच इट. अँड देन आय प्रेफर फर्स्ट वॉच थेरी लेक्चर्स, बी कन्सेप्च्युअल अँड देन ट्राय टू सॉल्व द MCQ सेशन्स. सो मी प्रेफर करते की तुम्ही आधी थेरी लेक्चर्स पाहिले पाहिजे आणि मग MCQ सिरीज सॉल्व करा. आणि अगेन तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. सो शॅल बी स्टार्ट. फर्स्ट MCQ स्टार्ट करण्याच्या अगोदर लास्ट सेशनमध्ये 14 MCQ जो होता, 14th MCQ, त्याच्याबद्दल माझं एक सांगायचं आहे तुम्हाला की ऑप्शन चुकीचा टिक झाला होता माझ्याकडून. तर MCQ काय होता, अ बार ऑफ लेंथ L, त्याची लेंथ होती L, देन विड्थ B and thickness T is subjected to pull P. तर मग त्याच्यात काय होईल, लेंथ इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, ब्रेथ इन्क्रीज डिक्रीज, थिकनेस इन्क्रीज डिक्रीज काय होतं ते विचारलं होतं. त्या अकॉर्डिंग ऑप्शन होते. तर आपण जेव्हा पुल पी अप्लाय करतोय तो इट इज अलॉंग द लेंथ, म्हणजे लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनमध्ये आहे तो, म्हणजेच त्या केसमध्ये काय होईल, लेंथ तुमची इन्क्रीज होईल. पण जेव्हा लेंथ इन्क्रीज होईल तेव्हा ब्रेथ आणि थिकनेसवर काय होईल, लॅटरल स्ट्रेन ॲक्ट होईल किंवा लॅटरली ते डिफॉर्म होतील. मग जेव्हा लॅटरली ते डिफॉर्म होतील तेव्हा ब्रेथ आणि थिकनेस काय होईल, तुमची डिक्रीज होईल. तर त्या केसमध्ये तो तुमचा करेक्ट ऑप्शन होता सी. माझ्याकडून रॉंग डी क्लिक केला गेला होता. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज लेंथ इन्क्रीजेस, ब्रेथ अँड थिकनेस डिक्रीजेस. सो दिस इज अबाउट 14th MCQ. नाव आपण आपलं आता सेशन स्टार्ट करूयात. First question is, the ratio of the largest load in a test to the original cross-sectional area of the test piece is called. See here, हा स्ट्रेस स्ट्रेन कर्वच्या रिलेटेड आहे. म्हणजे हेही माहीत असेल तुम्हाला, दिस वॉज स्ट्रेस अँड दिस वॉज स्ट्रेन. काय होता आपला स्ट्रेस स्ट्रेन कर्व, लाईक दिस, देन लाईक दिस, राईट, अशा प्रकारे होता. जर हा जो लार्जेस्ट होता आपला, तो काय म्हणायचो आपण, त्याला अल्टिमेट स्ट्रेस म्हणायचो, राईट. मग अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय, इथे जो लार्जेस्ट लोड आहे अपॉन स्ट्रेस म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन एरिया, राईट. मग लार्जेस्ट लोड अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया जो असेल तो काय असेल, तुमचा अल्टिमेट स्ट्रेस. तर ऑप्शन सी विल बी करेक्ट, दॅट इज अल्टिमेट स्ट्रेस. सी इयर, जोपर्यंत तुम्हाला ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्वबद्दल मेन्शन केलेलं नसतं तोपर्यंत आपण थेरॉटिकलच ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉलो करत असतो आणि त्या अकॉर्डिंगच आपल्याला आन्सर्स द्यायचे असतात, जोपर्यंत मेन्शन केलेलं नसतं तोपर्यंत. सो लेट्स सी नेक्स्ट MCQ. स्ट्रेन इज इक्वल टू, स्ट्रेन म्हणजे काय विचारलेलं आहे, वेअर L इज ओरिजिनल लेंथ अँड DL इज चेंज इन लेंथ. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेन काय असतो. स्ट्रेन डिनोटेड बाय एप्सिलॉन इज इक्वल्स टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. DL चेंज इन लेंथ दिलेला आहे, DL अपॉन ओरिजिनल लेंथ L. सो ऑप्शन बी विल बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इझी होता हा फार. If the modulus of elasticity of the material is twice its modulus of rigidity, then the Poisson's ratio of the material is equal to 0. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते विचारलं आहे. तर आपण बघूयात काय दिलेलं आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ईने डिनोट करतो आपण, इज इक्वल्स टू ट्वाईस मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, जीने डिनोट करतो. हे दिलेलं आहे आपल्याला. मग याच्यावरून एक कळतं की आपल्याला ई आणि जी मधलं रिलेशन माहीत पाहिजे. काय आहे ते ई आणि जी मधलं रिलेशन. E is equals to 2G 1 plus mu, where mu is Poisson's ratio. E ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली ती पुट केली आपण. 2G will be equal to 2G plus, sorry, in bracket 1 plus mu. 2G will get cancelled, 2G will get cancelled. 1 is equals to 1 plus mu, which implies mu is equals to 0. म्हणजे पॉइसन्स रेशो 0 आला आपला केव्हा, जेव्हा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी विल वॉज ट्वाईस द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सेम स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट काय येईल, करेक्ट येईल. नेक्स्ट क्वेश्चन.
two bars of different materials and same size are subjected to the same tensile force. If the bars have unit elongation in the ratio of 2:5, then the ratio of modulus of elasticities of two materials will be. हा पण इझी आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, मॉड्युलस डिफरंट मटेरियल दिलेले आहेत. याच्यावरून एक कळतंय E1 अँड E2 विल बी डिफरंट, नॉट सेम. बाकीचे जे पॅरामीटर्स आहे, सेम टेन्साईल फोर्स, सेम साईज काय डिनोट करतो, LA सेम आहेत, लेंथ एरिया सेम आहेत, सेम टेन्साईल फोर्स म्हणजे P पण सेम आहे. फक्त त्यांचं इलॉंगेशन दिलेलं आहे, इलॉंगेशन DL1 अपॉन DL2 इन द रेशो ऑफ 2:5. DLचा फॉर्म्युला काय असतो, PL बाय AE, राईट. मग P1 DL1 काय येईल, P1 L1 अपॉन A1 E1 इंटू, हा डिनॉमिनेटरचा मी इंटू करते, इथे काय येईल A2 E2 अपॉन P2 L2. काय A1 A2 सेम आहेत, P1 P2 सेम आहेत, L1 L2 सेम आहेत, आणि आपल्याला हा रेशो किती दिलेला होता, 2/5. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळालं आहे, याच्यावरून आपल्याला मिळालेलं आहे E2 अपॉन E1 इज इक्वल्स टू 2/5. आपल्याला E1 अपॉन E2 विचारला आहे, तो काय होईल, याचा इन्व्हर्स होईल, म्हणजे 5/2 इज द करेक्ट आन्सर. सो दिस वॉज इझी. एक्सप्लेन करायला वेळ लागला, पण आपल्याला सॉल्व करायला कमी वेळ लागेल. When a circular bar tapering uniformly from diameter D1 at one end to diameter D2 at other end is subjected to an increase in temperature T, then the thermal stress induced is. थर्मल स्ट्रेस विचारलेला आहे आपल्याला. टेपरिंग बार आहे आणि अल्फा दिलेला आहे. अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हटलेलं आहे त्यांनी, किंवा थर्मल एक्सपान्शन. ई इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. इथे आपल्याला टेपरिंग बार महत्त्वाचा आहे. तर टेपरिंग बारसाठी किंवा जिथे थर्मल स्ट्रेस इंड्यूस होतो, पहिल्यांदा आपण थर्मल स्ट्रेसचं पाहूयात. तर आपण एक पाहिलं होतं की जेव्हा एक असा बार असेल माझा, मी नॉर्मल बार घेते, टेपर बार घेत नाही आहे. जेव्हा मी याच्यात हीट ॲड करते तेव्हा याच्यात एक्सपान्शन होईल, पण दोघं बाजूला सपोर्ट असल्यामुळे काय होईल, हे एक्सपान्शन होणार नाही, लेंथ कॉन्स्टंट राहील आणि त्यावेळेस त्याच्यात थर्मल स्ट्रेस डेव्हलप होईल. पण जेव्हा आपण हीट ॲड करतो, जेव्हा हा एक्सपांड व्हायला ट्राय करतो, पण हा सपोर्ट त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट करतो, म्हणजे ह्या कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे काहीतरी डिफॉर्मेशन होईल. ते आपण DLCने डिनोट करू. आणि ते कशाचे इक्वल असेल, इक्वल का असेल, कारण इथे एक्झॅक्ट होत नाही, एक्सपान्शन होत नाही आहे. ते कशाच्या इक्वल असेल, तर ते ह्या हीट ॲडिशनमुळे एक्सपान्शन जे ह्या डायरेक्शनला होणार आहे त्याचे इक्वल असेल, म्हणजे DLC विल बी इक्वल टू DLT. DLC म्हणजे काय, हा सपोर्ट त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट करतोय, त्याच्याने तो काहीतरी डिफॉर्मेशन करेल ते, आणि जेव्हा आपण हीट ॲड करतोय त्या ह्याच्यामुळे जे एक्सपान्शन होईल त्याच्यामुळे होणारं हे DLT ते इक्वल राहतील. इक्वल का घेतलेलं आहे, कारण डिफॉर्मेशन होतच नाही आहे याच्यात. हे जेव्हा दोघं इक्वल राहतील तेव्हा हा बार कॉन्स्टंट या सपोर्टमध्ये राहील. एवढं याच्यात एक लक्षात ठेवा. मग आता DLC फॉर टेपर बार काय असतो ते बघूयात, आणि DLT काय असतो ते बघूयात. इकडे मी एक स्पेशल स्लाइड केलेली आहे. हे बघा, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन, हा जो आपण DLC बघत होता, हा जो आहे हा टेपर बारसाठीचा फॉर्म्युला आहे. ॲक्च्युली याचं डेरिव्हेशन खूप मोठं आहे. फक्त तुम्ही सध्या एवढं लक्षात ठेवा की हा 4PL अपॉन पाय E D1 D2 हा कॉम्प्रेशनमुळे होणारं, किंवा नॉर्मल टेपर बारमध्ये टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट केला तर ह्या प्रकारे त्याचं एक्सपान्शन होत असतं. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, हा फॉर्म्युला टेम्परेचर राईजमुळे होणारं एक्सपान्शन आपण थेरी लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण हे दोघं इक्वल केले का, कारण नो चेंज इन लेंथ म्हटलेलं आहे. मग जेव्हा 4PL अपॉन पाय E D1 D2 इज इक्वल्स टू LAT, तेव्हा काय होतोय, पीची व्हॅल्यू काढली आपण, LAT इंटू पाय E1 D2 4L, याच्यावरून हे पीची व्हॅल्यू आली आपल्याला. इथे मॅक्झिमम स्ट्रेस विचारलेला आहे. स्ट्रेस काय असतो आपला, फोर्स अपॉन एरिया. मॅक्झिमम विचारलेला आहे, किंवा थर्मल स्ट्रेसमध्ये मॅक्झिमम D2 डायमीटरमुळे होईल, म्हणून आपण इथे D2 डायमीटर घेणार आहोत. त्याला एरियाने डिवाइड केल्यावर तुमचं हा थर्मल स्ट्रेसचा तुमचा हा फॉर्म्युला येतो तिथे, दॅट इज अल्फा TE1 D1 अपॉन D2. मग तो आपल्या हा आहे तुमचा थर्मल स्ट्रेस आलेला. मग तो आपल्या ऑप्शनमध्ये कुठे आहे, ऑप्शनमध्ये आहे A. सो ऑप्शन A विल बी करेक्ट. तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून परत एकदा ती स्लाइड स्टडी करू शकताय. तर हे असं त्याचं आन्सर, दॅट इज अल्फा TE इंटू D1 अपॉन D2. Next question, the deformation of bar per unit length in the direction of force.
हे इझी आहे. काय म्हटलं, डिफॉर्मेशन ऑफ बार पर युनिट लेंथ इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. या डायरेक्शनला जेव्हा मी फोर्स अप्लाय करेल तेव्हा माझी लेंथ एल, तिथे लेंथच्या डायरेक्शनने माझा फोर्स अप्लाय होणार आहे आणि तो काय असेल, माझा लिनियर स्ट्रेन असेल. तर तो काय असेल, लिनियर स्ट्रेन. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? द स्ट्रेस इज द प्रेशर पर युनिट एरिया. नाही, हे चुकीचं आहे. द स्ट्रेन इज एक्सप्रेस्ड इन MM. ॲक्च्युली स्ट्रेनला युनिट असतं का? नाही, त्याच्यामुळे ते पण रॉंग असेल. हुक्स लॉ होल्ड्स गुड अप टू द ब्रेकिंग पॉईंट. नो, अप टू नॉट ब्रेकिंग पॉईंट. कुठपर्यंत असतो हुक्स लॉ? इलास्टिक लिमिटपर्यंत असतो. आणि खालीच हुक्स लॉचं स्टेटमेंट दिलं आहे, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. सो ऑप्शन डी इज करेक्ट. Stress is directly proportional to strain within elastic limit. Next question. The volumetric strain is the ratio of original thickness to change in thickness. No, wrong. Change in thickness to original thickness, it is wrong. Original volume to the change in volume, it is also wrong. Change in volume to the original volume. Option D is correct. Next, काय, द ब्रेकिंग स्ट्रेस इज डॅश द अल्टिमेट स्ट्रेस. सी, इथे कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन कर्व प्लॉट करतात, जेव्हा तो थेरॉटिकल प्लॉट करतात, थेरॉटिकल प्लॉट केल्यानंतर तुमचं लाईक दिस हा असतो, हा तुमचा ब्रेकिंग स्ट्रेस असतो आणि हा अल्टिमेट स्ट्रेस असतो. आणि ट्रूमध्ये काय होतं, ट्रू रप्चर जेव्हा आपण ॲक्च्युली टेस्ट करतो तेव्हा हा असा जातो, तेव्हा हा तुमचा इकडून असा जात असतो. तर हा रप्चर स्ट्रेस इथे अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा जास्त असतो. पण ॲज आय सेड, जोपर्यंत तुम्हाला ट्रू स्ट्रेस किंवा ट्रू स्ट्रेस स्ट्रेन मेन्शन केलेलं नसतं तोपर्यंत तुम्ही थेरॉटिकल डायग्रॅमनेच ऑप्शन्स किंवा आन्सर्स लिहायचे असतात. सो थेरॉटिकली ब्रेकिंग स्ट्रेस इज लेस दॅन द अल्टिमेट स्ट्रेस. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट, अ बोल्ट इज मेड टू पास थ्रू अ ट्यूब and both of them are tightly fitted with the help of washers and nuts. If the nut is tightened, then तुम्हाला हा लॉजिकली सॉल्व करावा लागेल किंवा कन्सेप्ट क्लिअर असतील तर सॉल्व होतील. काय म्हटलेलं आहे, एक ट्यूब आहे त्याला तुम्हाला फिट करायचं आहे. सपोज मी हा एक ट्यूब घेते, याला मी दुसऱ्या कशात तरी इकडे माझ्या ह्या बारला होल आहे, तर ह्या बारमध्ये मी त्याला फिट करते. हा इकडे हा जो आहे तर त्याला मी बोल्ट आणि नटने फिट करेल. मग जेव्हा मी नट टायटन करेल तेव्हा काय होईल, नट टायटन करेल म्हणजे मी हा बार पूर्णपणे याच्या तिकडे बसवलेला आहे आणि याला अलाव करत नाही बाहेर निघण्यापासून. जेव्हा मी नट टायटन करते तेव्हा काय होतंय, बोल्ट काय करतो, ह्या ट्यूबला जो बोल्ट आहे जो बसवलेला आहे तो बोल्ट काय करतो, ह्या ट्यूबला एवढ्या एरियात बसवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बोल्ट काय असेल तुमचा, तो स्वतःला काय करणार आहे तिथे, बोल्ट विल बी एक्सपिरियन्स द टेन्साईल फोर्स. का? कारण तो स्वतःला तिथे बसवण्याचा ट्यूबला तिथे बसवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर एक्सटर्नली फोर्स अप्लाय झालेला आहे नट टाईट केल्यानंतर. म्हणून बोल्ट काय करेल, इकडे इलॉंगेट होण्याचा प्रयत्न करेल. तो काय असेल, बोल्ट काय असेल तिथे टेन्शनमध्ये असेल आणि ट्यूब बसवलेला आहे बळजबरी बाय एक्सटर्नल फोर्स. तर कशामुळे, तर बोल्ट आणि नटमुळे. तर ट्यूब काय असेल, कॉम्प्रेशनमध्ये असेल आणि बोल्ट काय असेल, टेन्शनमध्ये असेल. लॉजिकली एकदा इमॅजिन करून बघा बोल्ट आणि ट्यूब, देन यू कॅन सॉल्व दिस आन्सर. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द थर्मल और टेम्परेचर स्ट्रेस इज अ फंक्शन ऑफ increase in temperature, modulus of elasticity, coefficient of linear expansion, all of this. आपला काय थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो, E अल्फा डेल्टा टी, वेअर E is modulus of elasticity, alpha is coefficient of linear or thermal expansion, delta T is change in temperature or increase in temperature. तर ह्या सगळ्यांचं फंक्शन असतो थर्मल स्ट्रेस, म्हणून ऑप्शन डी विल बी करेक्ट, ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following statement is wrong? The deformation of bar per unit length in the direction of force is called linear strain. बरोबर आहे हे स्टेटमेंट, आपल्याला रॉंग विचारलेलं आहे. द पॉइझन्स रेशो इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. दिस इज ऑल्सो राईट. द नेक्स्ट ऑप्शन काय म्हटलं आहे, द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. दिस इज ऑल्सो राईट. मग उरलेला ऑप्शन डीच असेल, आपण रीड करूयात तो. द बल्क मॉड्युलस इज द रेशो ऑफ लिनियर स्ट्रेस टू द लिनियर स्ट्रेन. दिस इज रॉंग. इट इज द रेशो ऑफ व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. दिस इज बल्क मॉड्युलस. सो ऑप्शन डी इज रॉंग विचारलेला आहे आपल्याला.
नेक्स्ट क्वेश्चन, द लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफ्लेक्शन इन द स्प्रिंग इज कॉल्ड. सी, हा मी थेरीमध्ये हा पार्ट घेतलेला आहे की स्टिफनेस काय असतं आणि फ्लेक्झिबिलिटी काय असतं. तर आपलं स्टिफनेस काय असतं, स्टिफनेस इज द लोड, इट इज द लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफ्लेक्शन. तर आपल्याला तेच विचारलेलं आहे, लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफ्लेक्शन इन स्प्रिंग. स्प्रिंगमध्ये विचारलं आहे म्हणजे ती काय येईल, स्प्रिंग स्टिफनेस येईल. स्टिफनेस वॉज लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफ्लेक्शन. आणि फ्लेक्झिबिलिटी काय असतं, डिफ्लेक्शन प्रोड्यूस व्हेन युनिट लोड इज अप्लाइड. सो हा त्याच्यातला फरक आहे, थेरी पार्टमध्ये दिलेला आहे मी ते. नेक्स्ट क्वेश्चन, the extension of a circular bar tapering uniformly from diameter d1 at one end to diameter d2 at other end and is subjected to an axial pull is given by. हे आपण 5th क्वेश्चनमध्ये स्टडी केलं. याचा आन्सर आहे DL इज इक्वल्स टू 4PL अपॉन पाय E1 E इंटू D1 D2. हे आहे. याचं डेरिव्हेशन खूप लेंदी आहे, ते आपल्याला स्टडी करायची गरज नाही आहे. किंवा तुम्हाला स्टडी करायचं असेल तर यू कॅन गो इन माय थेरी लेक्चर्स. सो हा आहे डी, याचा आन्सर आहे सी. लास्ट क्वेश्चन, द रेशो ऑफ बल्क मॉड्युलस टू यंग्स मॉड्युलस फॉर पॉयझन्स रेशो ऑफ 0.25 विल बी. आपल्याला काय विचारलं आहे, रेशो ऑफ बल्क मॉड्युलस के अपॉन ई विचारलेला आहे. फॉर पॉयझन्स रेशो म्यू इज इक्वल्स टू 0.25. सॉल्व कसं करायचं आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात. काय आपलं रिलेशन काय असतं, ई इज इक्वल्स टू 3K 1 - 2 म्यू बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी मधलं म्यूची व्हॅल्यू पुट केली 2 × 0.25 इट विल बी 0.5. 1 - 0.5 इज 0.5 इंटू 3 इज 1.5 विच इज इक्वल्स टू 3/2. पण हा कशाचा रेशो आला, E/Kचा. आपल्याला K/E विचारलेला आहे. आन्सर विल बी याच्या रिव्हर्स 2/3. आन्सर विल बी 2/3. दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट. Option B is correct. So this is about second MCQ session. Hope you like it. आणि आपण लवकरच नंतर दुसऱ्या पार्टमध्ये पुढचे MCQ स्टडी करूयात. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.